नमस्कार. झुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला आंबे डाळ दाखवणार आहे. ही चण्याची डाळ मी रात्री 1 कप भिजत घातलेली होती. सकाळी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी अजिबात राहता कामा नये आणि आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया. आता ही आपण मिक्सर मध्ये अशी घालून घेऊया. त्याच्यात मी या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या घालून घेऊया. मीठ 1 चमचा घेतलेला आहे ते पण मी घालून घेते. आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे त्यातला अर्ध घालून घेते, अर्ध फोडणीला ठेवते. आता मी ही डाळ वाटून घेते पण पाणी अजिबात घालणार नाही. मी ही डाळ जाडसर वाटून घेतलेली आहे आणि ही 1 कैरी घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे. ती आपण कैरी याच्यात डाळीत टाकायची. आपल्याला जसा आंबटपणा पाहिजे त्याप्रमाणे घालावी. आता ह्याच्यात मी खोबरं पण घालून घेते. ह्याच्याबरोबर खोबरं अतिशय चांगलं लागतं. आता मीठ आपण आधीच डाळीला घालून घेतलेलं आहे. आता ही साखर 1 छोटा चमचा घेतलेली आहे ती घालते. आता ही सर्व डाळ आपण मिक्स करून त्याला आता आपण फोडणी देऊया. आता जरा आपण कोथिंबीर घालून घेऊया डाळीवरती. ती जरा मिक्स करून घेऊया. आणि हे तेल तापत ठेवलं आहे. त्यात मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, नंतर हिंग घालून घेते. आणि 3 लाल मिरच्या घालते. आणि ही सगळी फोडणी आपण ह्याच्यावर ओतून डाळीवर ओतून घेऊया. आता ही आपली डाळ तयार झाली आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. आता ही आपली आंबे डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढच्या सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. मी काल पन्ह केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण जरूर बघा. आंबे डाळ केल्यावर पन्ह केलेला छान लागतं. धन्यवाद.